बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 63 भाऊचा धक्का. आज मला कळालं नाही, आज इतकी काटा टीमची तारीफ झाली आहे, खास करून तन्वीची. मला असं वाटत होतं मी तन्वी फॅन क्लबमध्ये बसली. इतकी तारीफ तन्वीची. तन्वी आता तंटा क्वीन नसून टास्क क्वीन झालेली आहे. तन्वी ट्रॉफी उचलते का? मी तर तुम्हाला पहिलेच बोलली, एक तर तन्वी एक तर राकेश, दोघांपैकी एक जण ट्रॉफी उचललं. टॉप 2 हेच दोघं असणार आहे. आता हे नाही, हे माझ्या डोक्यात फिट झालं आहे असं की हे दोघंच टॉप 2 आहे बाई. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी. तर आज तन्वी फॅन क्लब बघितला आपण. आणि बिग बॉसचे प्लेयर्सचा खेळ रंगायला लागला आहे असं म्हणता येईल. ते सर आम्हाला तर नाही दिसत इतका रंगताना. नंतर कोण कधी पॅव्हिलियनकडे रवाना होईल सांगता येत नाही. हो, झाली ना, प्राजक्ता पॅव्हिलियनकडे रवाना झाली. आणि ती जे डील देत होती ना, आता सगळ्या डील राहून गेल्या. जसं आज रितेश सर बोलले, तुम्ही डील देत होता, आता तुम्ही आज घराच्या बाहेर तर काय करणार, गेल्या तर काय करणार. बरोबर आहे. इथं प्राजक्तानी ना खूप लोकांना आपण बघितलं, मी जसं म्हणलं की प्रत्येकाला यार ते बजर दाबून 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 तिने प्रत्येकाला उमेदवारी देऊन टाकली. तो टास्क तसा खेळायचाच नव्हता, पण यांनी तसा खेळला. इवन विशाल आणि अनुश्री पण आपल्याला या वीकमध्ये खूप जास्त तिचा गेम डिकोड करताना दिसले प्राजक्ताचा. वरून वरून गोड गोड साखर आणि आतून काहीतरी वेगळंच. आणि हे जे ना, हे विशालनी सागरला बोलून दाखवलं, पण सागरवर काही एवढा काडीचाही फरक पडलेला दिसला नाही आपल्याला. पण काही हरकत नाही, आता प्राजक्ताच बाहेर गेली. आता सागर इकडूनच खेळणार विशालकडून. पण तो मी जसं तन्वी बोलली ना, काटा टीमकडे थोडासा झुकलेला पाहिला. आणि आज ज्याप्रमाणे रेवा तन्वी यांचा जो बॉन्ड दिसत होता दीपालीबरोबर, रेवा काटा टीममध्ये सामील झाली. रेवा काटा टीमकडे गेलेली असं समजून घ्या. सध्या संस्कृती सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये, ना ती इकडची आहे ना ती तिकडची, काय माहिती कुकडची, असं रितेश सर बोलले की सगळ्या दगडांवर पाय ठेवणारा म्हणजे सर्वांसोबत असणारा कोणासोबतच नसतो, जे एकदम खरं बाई. सॉरी, मला सर्दी झाली, जाम सर्दी झाली मला. बरं ठीक आहे, आपण आहे ना रिव्ह्यूकडं बघ. मग कसा होता आठवडा असं विचारण्यात आलं रितेश सरांकडनं. संकेत म्हणतो तोडीफोडीचा होता, कारण त्यांनी घरात खूप तोडफोड केली, टास्क केला. त्यानंतर राकेश म्हणतो इव्हेंटफुल होता. यांनी कोणता इव्हेंट पाहिला, इव्हेंटफुल होता म्हणे. आणि मग नंतर सागर म्हणतो मजा आली भाऊ, मजा आली. तर हे सगळं झालं. त्यानंतर माझ्याकडं भरपूर मुद्दे आहे, इतके मुद्दे ना का एक एपिसोड कमी पडेल. हे ना पूर्ण वीकचा पूर्ण रिकॅप आणता, प्रत्येक टास्कचा, प्रत्येक राऊंडचा. अरे एवढं काय बारीकी, इतकी बारीकी बघितली यावेळेस, खूप बारीकी. एक एक छोटा छोटा मुद्दासुद्धा उकरून काढला यार रितेश सरांनी. आता मी रितेश सरांना काही बोलत नाही, कारण त्यांना मेकर्सचं ऐकावं लागतं. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहे. तर छोटे छोटे मुद्देसुद्धा यांनी इथे जे आहे ना बोलले. अगदी टास्कचे एक एक राऊंडबद्दल डिस्कशन केलं. एक राऊंड कोण कसं खेळलं, कोणी कोणाला कुठं दाबलं, कोणी कोणाला म्हणजे दाबलं म्हणजे कोणी कोणाला कसं ब्लॉक केलं वगैरे, सगळ्या गोष्टी जे आहे ना त्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्यात आल्या. तर हे झालं. मग राखीपासून सुरुवात केली रितेश सरांनी. राखी, मी बोललो होतो तुम्हाला चं तुम्ही पॅकेज आहात. हो, मागच्या वीकमध्ये जबरदस्त तारीफ झालेली होती राखीची, ही गोष्ट खरी. ती ते मांजोलिका वगैरे सगळं बनली होती, तर तिची जबरदस्त तारीफ वगैरे झाली होती. पण या आठवड्यात तुम्ही पूर्ण गोंधळ घातला, वादविवाद, भांडण, आणि ती भाषा कशी वापरायची ती. आणि सगळ्यात मोठा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छिते, राखीने जो शब्द तो बीप केला होता ना, त्याचा मुद्दाच बनलेला, तो भाऊंनी उचललेलाच नाही. रितेश सरांनी तो मुद्दा उचलला नाही. इवन अनुश्री जे बोलली ना, खालपर्यंत वरपर्यंत ते खालून वरपर्यंत शिवून काढेल, त्याच्याबद्दल अनुश्रीला जे ना बोललं गेलं इथं. पण राखीला त्या शब्दाबद्दल काहीही बोललं गेलं नाही. मला वाटतं बीप ते त्याच्यामुळेच करता की त्याचा येणार काहीच मुद्दा उठायला नको भाऊच्या धक्क्यावर. सिम्पल आहे. याच्यापुढे तुम्ही समजून जा. जर आता राखीचे शब्द बीप झाले तर तुम्ही म्हणाल का हे बोलली मग भाऊच्या धक्क्यावर बोललं जाईल, असं काही होणार नाही. बीप केला आहे ना शब्द, विषय संपला. त्यांनी
बघा अनुश्रीचे शब्द बीप केले का? अनुश्री जे ओरडून ओरडून बोलत होती ते सगळं एकदम तंतोतंत दाखवलं त्यांनी ऑडियन्सला. पण राखीचं तंतोतंत नाही दाखवण्यात आलं, राखीचा बीप करण्यात आलं. इवन राकेशनी पण मागं एक शिवी दिली होती. इवन रुचिता पण बोलली का राकेश भाऊ बहिणींवरनं आई बहिणीवरनं शिव्या देतो आणि ते सगळं त्याचे शब्द बीप केले जातात जे दिसतं आपल्याला. तर मला कुठे ना कुठे वाटतं ते बीप केले जातात, ठीक आहे, ही पार्शलिटी तर होतेच आहे, पण बीप केलं ते पण एक गोष्ट बरोबर आहे. म्हणजे ती एक कारण स्वतः रितेश सर बोलले, काही वेळा हे बोलणं झालेलं आहे की घरी लहान मुलं, परिवार सगळे टी व्हीवर हे बिग बॉस शो बघत असतात. तर हे बीप करतात एकंदरीत त्या प्रेक्षकांसाठी ते ठीकच आहे की त्यांच्या कानावर किंवा त्यांच्या मुलांच्या कानावर ते शब्द नको, नाहीतर ते टी व्हीच बंद करून टाकतील. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी पण घरात तर बोलल्या नाही गेल्या पाहिजे. आई बहिणीवरनं शिवी नाही बोलली गेली पाहिजे. का बोलली गेली पाहिजे? आणि आता मी सोशल मीडियावर अजून एक बातमी पाहिली बाई की रुचिता जे बिग बॉस विरुद्ध बोलली आहे, जे रितेश सरांविरुद्ध बोलली आहे, केतन सर जे आहे जे म्हणजे एक कास्टिंग डिरेक्टर होते, त्यांनी पण सांगितलं आहे का जसं ही रुचिता बोलली का मला विलन दाखवण्यात आलं पण मी विलन नव्हते. तर त्यांनी त्यांच्या स्टोरीला टाकलं आहे की जो जसा घरात वावरत होता तो तसाच दिसणार, म्हणजे जो जसा आहे त्याला तसंच प्रेझेंट करणार. आणि अजून बरंच काही त्यांनी लिहिलं आहे. तर त्या गोष्टीनं मला थोड्या रुचिताच्या विरुद्ध वाटल्या. तर तुम्हाला एक मी सांगू इच्छिते, रुचिताचा गेम यांनी किती दाखवला, किती लपवला, त्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का इथून पुढं तिचं करिअर आहे. तर तिने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितलं की शोमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या, इंटरनल गोष्टी सांगितल्या. पण आता सोशल मीडियावर हे चालू आहे का तिने तिच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. आता याच्यात किती सत्य आहे किती असत्य मला माहीत नाही. मी काय रुचिताला कधी म्हणजे बघा, रुचिताला मी ना कधी सपोर्ट केला, ना मी तिला कधी निगेटिव्ह म्हणले, ना कधी पॉझिटिव्ह बोलले. मी नेहमी फक्त ती जसं घरामध्ये खेळली मी त्याच गोष्टी सांगत आले नेहमी. ती जे शब्द बोलली ते सांगत आले. पण इथं आता एकंदरीत दिसतंय की कलर्स चॅनलने कदाचित काम, आता या गोष्टी होतात. तुम्ही जेव्हा चॅनलच्या विरोधात बोलता, तुम्ही जेव्हा शोच्या विरोधात बोलता ना, तुम्हाला काम नाही भेटत लवकर. सो आय होप रुचिताला भेटेलच. आणि काही गोष्टी तसं काही नाही, रुचिताला इथे नाही तर दुसरीकडे काम भेटेल, तो इश्यू वेगळा आहे. पण अभिषेक बजाजचं असंच अनफेअर एविक्शन झालं होतं. तुम्ही ॲग्री किती करता मला सांगा फक्त. अभिषेक बजाजचं एविक्शन झालं. अभिषेक बजाजला बाहेर येऊन सगळ्या गोष्टी कळल्या होत्या का चॅनलने त्याच्याविरुद्ध काय गोष्टी केल्या, किंवा मग प्रणितच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी ती गोळी चालवली होती. पण अभिषेकने नंतर प्रणितलाच जबाबदार ठरवलं, त्याच्याशी बोलत नव्हता. पण मग बाहेर येऊन त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट केल्या आणि नाऊ दे आर बेस्ट फ्रेंड्स. तर पण अभिषेक शोच्या विरुद्ध पण काही नाही बोललेला आहे. कलर्स चॅनलबद्दल पण काही बोलला आहे. सगळे बोलत राहिले चॅनलने अनफेअर केलं, बिग बॉस मेकर्सने अनफेअर केलं, पण त्याच्या तोंडून कधीही त्या गोष्टी निघल्या नाही. का बरं माहिती का? या सगळ्या एकंदरीत गोष्टी ना बोलून काही होत नसतं. एक लक्षात ठेवा, बोलून काही होत नसतं. मी तिच्या करिअरचाच विचार करते. कारण आपण सगळे बोलून काय होणार आहे? तिला म्हणजे पैसे कमवायचे, ह्या इंडस्ट्रीमध्ये तिला नाव कमवायचं आहे, तिचे जे स्वप्न आहे ती पूर्ण करायची, तिला जी असतील ती नायिका व्हायचं आहे किंवा मग काही पण XYZ व्हायचं असेल ते. मग रुचिताला जेव्हा तुम्ही मेकर्स विरुद्ध बोलता, तुम्ही चॅनल विरुद्ध बोलता, तुम्ही शो विरुद्ध बोलता, तुम्ही होस्ट विरुद्ध बोलता ना, त्यावेळेस तुम्हाला ना ते चॅनलकडनं काम मिळणं बंद होतं, कमी होतं. या गोष्टी होत्या. जान्हवी किल्लेकरने घरामध्ये काय काय केलं होतं, खूप काही केलं होतं, खूप. पण तिचा एक प्लस पॉईंट होता, ती कधीच मेकर्सच्या विरुद्ध गेलीच नाही. ती बाहेर येऊन कधी बोलली का मला रितेश सरांनी हे बोललं ते बोललं आणि ना ते त्यांनी एडिट केलं, मग त्यांनी दाखवलंच नाही, मग असंच केलं तसंच केलं, काहीच नाही.
मग त्यांनी काय दिला तिला, द 50 शो. आता ती त्याच्यामध्ये एक हिंदी मोठा रियालिटी शो तिला दिला आणि कदाचित पुढे पण ते सिरियल वगैरे काय ते देत राहणारच. आणि म्हणूनच जान्हवी किल्लेकर इथं रुचिताच्या विरुद्ध उभी पण राहताना दिसली, आपल्याला बोलताना पण दिसली. आता ठीक आहे, रुचितावर जो अन्याय झाला तिने तो बोलून मोकळा केला, ठीक आहे, फेअर इनफ, काही प्रॉब्लेम नाही. पण हे अशा पण गोष्टी असतात की ना, जेव्हा तुम्ही चॅनलविरुद्ध बोलता तेव्हा तुम्हाला कामं देत नाही. तर आता हे सोशल मीडियावर मी पाहिले, तर यात किती तथ्य किती बरोबर आहे. पण केतन मानगावकरची जेव्हा त्या यूट्यूबवरनी ती स्टोरी शेअर केली ना, तेव्हा मला थोडंसं खरं वाटलं, नाही का. बट इट्स ओके, लेट्स. चला आपण भाऊच्या धक्क्यावर मी आता रुचिताबद्दल बोलले. ठीक आहे, आता आहे ना, बॅक टू द रिव्ह्यू. आपण होतो राखीवर. राखी मी बोललो होतो तुम्हाला एंटरटेनमेंटच्या पॅकेज आहात आणि तुम्ही गोंधळ घातला घरात. वादविवाद, भांडण, भाषा वगैरे हे सर्व ना बाहेर व्हायरल होतं आहे. आणि टी व्हीवर हा शो जातो आहे याचं थोडंसं भान ठेवा. अगदी बरोबर, काय चुकीचं आहे त्या टी व्हीवर शो जातो आहे, लहान लहान मुलं शो बघताय. नंतर तुम्ही कॅप्टन पण होता. तर मी सांगू इच्छितो राखीजी तुम्हाला की आत्तापर्यंत जितके पण कॅप्टन झाले ना, ते प्राजक्ता असो किंवा मग तन्वी असो, जितके पण कॅप्टन झाले ना, त्या सर्वांपेक्षा वर्स्ट कॅप्टन्सी तुमची होती, वर्स्ट. वाद नाही संपवले तुम्ही वाद वाढवले. ड्युटी कोण काय करतं काही घेणं देणं नाही, किंवा मग तुम्ही पाहत नव्हते किंवा मग त्या गोष्टी डबल करायच्या. कधी कॅप्टन कोणी झालं ना, तर ते पाहतो की वादविवाद घरात कसे कमी होतील, कोण सगळे ड्युटीज त्यांची करतं की नाही, या सगळ्या गोष्टी. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्याच नाही. मग या उलट तुम्ही फक्त वादविवाद केले असं बोलण्याचं आहे. विशालवर तुम्ही बकेट घेऊन पाणी टाकलं, इवन विशालने तुम्हाला धमकी पण दिली. आता हा सगळा विशालचा जो वाक्य झाला होता ना तिथला, हा पूर्ण रिपीट केला रितेश सरांनी, पूर्ण लाईन टू लाईन. काय बोलू मी आता तुम्हाला. तर आता मी तुम्हाला एक ना सजेशन देते, तुम्ही ना आता यापुढे ना एक काम करा, तुम्ही सोमवार ते शुक्रवार बघूच नका एपिसोड, डायरेक्ट भाऊचा धक्का बघायचा. तुम्हाला पूर्ण सगळे सोमवार, मंगळवार, बुधवारचे शुक्रवार एक डिटेल सगळं कळेल तुम्हाला. कोणता टास्क झाला, पहिल्या राऊंडला काय घडलं, मग पहिल्या राऊंडला कोणी कोणाला बाहेर काढलं. इतकं भारी रितेश सरांनी डिटेल एक्सप्लेनेशन दिले ना सगळ्या गोष्टींवर, का तुम्हाला एपिसोड पाहायची गरजच नाही. आणि जर तुम्ही एपिसोड पाहून येत असाल ना, तर मग तुम्हाला त्याच गोष्टी ऐकावं लागतील, तेच मुद्दे ऐकावं लागतील. तर इथं तो विशालचा तो म्हणजे राखीने ते बकेट भरून ते पाणी वगैरे म्हटलं, तो सगळा मुद्दा तो पूर्ण मुद्दा रितेश सरांनी पूर्ण डिटेलमध्ये बोलून दाखवला. मग विशाल उठत नव्हते, मग ते बेडवर पाणी टाकणार होते, पण त्यांनी बेडवर पाणी टाकलं नाही. त्यांना पण कळतं, त्यांनी जास्त वाद घातले नाही, त्यांनी तो मुद्दा वाढवला नाही. या सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या. मग रितेश बोलले. तसं तर बघायला गेलं तर डॅन्यूबमध्ये एकटा विशाल बसतो, तर आता ही सगळ्यांची चुकी का सगळे जाऊन तिथं म्हणजे बसती नाही किंवा मग स्वतःसाठी स्टँड नाही घेते, हे तुमची चुकी. अगदी बरोबर, मी पण हेच म्हणेन. म्हणजे जर इथं आपण बघितलं, राखी तुम्हाला गेमची समज आहे, मी भीत नाही असं करणार किंवा मग असं बोलणार. दुसरा मुद्दा काढला इथं. अनुश्री बोलल्या होत्या की बाथरूम साफ करणार नाही, तर तुम्ही बोलल्या का तुझ्यासारख्याला मी कामावर पण ठेवणार नाही, म्हणजे कामाला पण ठेवणार नाही. तर तुम्हाला माहिती का, तुम्ही असे जे काम करतात ना बाहेर, जे हाऊसकीपिंग करता किंवा मग घरात कामं करतात कोणी, त्यांना तुम्ही कमी लेखलं आहे, हे कळतं का. मग राखीला तिची चूक समजली. मी तुम्हाला सांगू का, राखीला ना, राखी सगळ्यांची इज्जत करते, तसं काही नाही. राखीने हे जे बोललं का मग तुम्हाला असं वाटत असेल का मग ती अशी बोलली, मग ती किती नफरत करत असेल अशा लोकांची. असलं काही नाही आहे, ती फक्त गेम खेळते, तिच्या मनात असं काहीही नाही आहे. शी इज राखी सावंत. ती ज्यांना नावं ठेवते ना, ती तिथूनच एक पावलं चालून इथपर्यंत आलेली. सो त्याच्यामुळे ना, मी असं म्हणणार नाही का तिने कमी लेखलं. तिने तो घरामध्ये ते भांडण मुद्दे ते जे ना, ते करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी ती बडा बोलून मोकळे झाली. पण तिला ते जे बाहेर काम करता वगैरे त्यांना कोणाला काही बोलायचं नव्हतं. ती पण इवन त्यांची रिस्पेक्ट करते, हे पण लक्षात ठेवा. राखी जरी इथे गेम खेळते ना, पण राखी एक गुड ह्युमन बिंग आहे. ती पुल डाऊन नाही करणार कोणाला, मला असं वाटतंय. कारण तिने तशी दिवस पाहिले, ती स्ट्रगल करूनच इथपर्यंत आली. ती कोणत्या मोठ्या ॲक्ट्रेसची अशी मुलगी काय म्हणतात, सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन नाही आली. ती
झिरोतनंच इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे मग तिचे असं काही नसेल. तर राखीला जेव्हा असं कळालं तर राखीने डायरेक्ट उठाबशा काढायला सुरुवात केली. उठाबशा काढल्या राखीने आणि माफी मागितली. मग हा वाद इथेच थांबला नाही. मग अनुश्री बोलल्या की चपला उचलायला पण तुला ठेवणार नाही. हां, तर मोठं व्हायचं आहे ना तुम्हाला अनुश्री, हे रितेश सर बोलले, तर आपला दर्जा ना नेहमी वरती करा. आणि आपला दर्जा जेव्हा आपण वरती करतो ना, तर दुसऱ्याला आपण कमी लेखून कधीच मोठे होऊ शकत नाही. अगदी बरोबर, टोटली अग्री विथ यू. ही जी लाईन नाही याच्यावर मी अग्री करते की जर तुम्ही कोणाला आहे ना कमी लेखत असाल ना, तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. माहिती आहे का, कधीच मोठे होऊ शकत नाही. दुसऱ्याला कमी लेखून कोणीच कधी मोठा झाला नाही आणि होऊ पण शकत नाही. तर कोणी खालची पातळी गाठायची हे रेस आहे ना घरामध्ये चालू आहे. म्हणजे हा एक बोलला ना तर हा दुसरा आहे ना अजून त्याच्या खालची लेवल बोलणार असं, आणि तिसरा अजून खालची लेवल बोलणार. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घरात चालू आहे असं एकंदरीत रितेश सर बोलताना दिसले आपल्याला. आणि मग त्यानंतर आपल्याला दिसलं की म्हणजे रेस चालू आहे तुमची, आणि मग पातळी सोडून बोलायचं जी ना कॉम्पिटिशन चालू आहे प्रत्येकाची, मग ती राखी असो, अनुश्री असो किंवा मग कोणी असो. मग अनुश्री तुम्ही बोलल्या का मूर्खाचा बाजार आहे तू. म्हणजे काय, मी हे शब्द वापरत पण नाही, पण काय मला इथं हे माझं काम आहे, मला इथे येऊन करावं लागतं, मला इथं बोलावं लागतं, त्याच्यामुळे मी बोलतो. तर हे शब्द मी वापरत सुद्धा नाही, माहिती का तुम्हाला अनुश्री. मूर्खांचा बाजार हा शब्द बोलला तर यार मला कळत नाही, मूर्खांचा बाजारमध्ये वाईट काय. मला सांगा, मूर्खांचा बाजार आपण दैनंदिन जे कोणा म्हणतो, ए मूर्खाचा बाजार आहे का तू, असं बोलतो ना, तू येडा आहे का असं बोलतो ना आपण. मग ठीक आहे, पण इतका पण वाईट शब्द हा मूर्खांचा बाजार हा नव्हता. आणि त्याच्यापेक्षा घाण शब्द राखीने वापरला होता, जो बीप केला होता, जो यांनी उचललाच नाही. त्यांचं म्हणणं आम्ही बीप का बरं करतो, त्याच्यामुळेच करतो का मुद्दा होऊ नये, सिम्पल. त्याच्यामुळे मग ते बोलण्यात आलं. हे बघा, मूर्खांचा बाजार एक मी म्हणेल वाईट शब्द आहे, पण तो इतका खालच्या पातळीचा नाही जितकं म्हणजे ते दाखवत आहे, इतका नाही. मूर्ख कोणालाही म्हणतो यार आपण, तू मूर्ख आहेस का कोणालाही म्हणतो, दैनंदिन जीवनात कोणालाही म्हणतो आपण. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घडताना दिसलं आपल्याला. त्याच्यानंतर राखीच्या नाकाचं जे झालं आहे तो त्यांचा पर्सनल विषय आहे. त्यांनी जे केलं तो त्यांचा पर्सनल विषय असं रितेश सर बोलले. तर तुम्हाला कमेंट करायचा काहीही अधिकार नाही आहे त्यांच्या नाकावर. तुम्ही जे बोलला जोपर्यंत म्हणजे त्या गोष्टी आपल्याला बॉदर करत नाही ना, तर तो विषय काढूच नाही असं मला वाटतं, असं रितेश सर बोलले. तर मग अनुश्रीचं इकडे एक्सप्लेनेशन होतं का मला ऑपरेशनचं माहीतच नव्हतं असं बोलली ती. आणि मी त्याच्यानंतर तिला सॉरी पण बोलले, मला ऑपरेशनचं माहीत नव्हतं. पण ती सारखी येऊन जी ना ती मला बोलत होती रितेश सर ट्रिगर करत होते असं तिचं म्हणणं आहे. मग इकडे रितेश सर म्हणत आहे राखी तो काय मुद्दा होता, पूलमध्ये कप धुतला आणि संस्कृतीचा, आणि मग ते कपडे वगैरे ते पूलमध्ये नेऊन टाकले. आता तुम्हाला तो मुद्दा माहिती असेल तर आता रितेश सरांनी अख्खा एक्सप्लेन केला. यार मी पण एक्सप्लेन करू का, मला सांगा फक्त. तुम्ही ऑलरेडी पाहिलेला तो मुद्दा आहे आता 2 दिवसापूर्वीचा, तर ते आता मी शॉर्टमध्ये सांगते, मी एवढं डिटेलमध्ये नाही जात. तर तुम्हाला माहिती असेल का ते नंतर पहिले पूलमध्ये हिने कप धुतला. पहिले तर तिचं ते रेवाचं डिस्कशन चालू होतं राकेशबद्दल. मग ती संस्कृती आली आणि तिने कप दिला आणि मग राखीने तो पूलमध्ये धुतला. मग त्याच्यानंतर मग संस्कृतीने परत तिचा कप आणला राखीचा, मग ते पण तो तिथे त्या पाण्यामध्ये टाकला. या सगळ्या गोष्टी आल्या. मग राखीने माझा कप का टाकला. मग राखी गेली तिचे कपडे घेऊन आली, संस्कृती गेली तिचे कपडे घेऊन आली, मग स्विमिंग पूलमध्ये टाकले होते. तन्वी विशाल हे म्हणजे यांना आवरत होते, पण हे काय ऐकायला तयारच नव्हते. या काय ऐकायला तयारच नव्हता. इवन विशाल हे पण बोलला का संस्कृती तुला तुझा मुद्दा कपाचा नाही, तुझा मुद्दा राखीचा आहे, तुला राखीसोबत दिसायचं आहे बस. तर हे अगदी खरं जे आहे ना हे ओळखले रितेश सरांनी. त्यानंतर इकडं संस्कृती आणि राखीचा एक वेगळाच वादविवाद चालू झाला. त्यात तो पिठाचा पण ग्लुटेनचा पिठाचा पण आला मध्येच. नंतर रितेश सर बोलले
का हा माझा वेळ आहे, तुम्ही ते काय करायचं ते नंतर गोंधळ घालत बसा, पहिले हा माझा वेळ आहे, मला इथं बोलून घेऊ द्या. हं मग रितेश सर बोलायला लागले की हां संस्कृतीचं एक्सप्लेनेशन मला प्रोवोक केलं पिठाच्या मी तुम्हाला बोलले ना, इथं संस्कृतीने अख्खा पिठाचा मुद्दा सांगितला डिटेलमध्ये काय झालं ते, आणि मग नंतर ते पुलाचं बोलली. आणि ती सांगत होती, मग संस्कृती तुम्हाला वाटतंय तुम्ही राखीला टेक ऑन केलं आहे, हे रितेश सर बोलले. कसं आहे, मुद्दा करायचा होता ना, की बाई राखीचा होता हा मुद्दा, तर करायचा होता. मग बिग बॉसचा शो नंतर अजून एक हे सगळं झाल्यानंतर म्हणे बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड नाही आहे, तर तसं करू नका. हे मी सांगितलं होतं ना संकेत आणि रेवा. तुम्ही मला सांगा, तुम्ही मागचे एपिसोड पाहिलेले नाही. मग इथं रितेश सरांनी ते सचिन कुमावतचं उदाहरण जे आहे ना, ते पीठ फेकायचं वगैरे यांचं ठरलेलं होतं, प्राजक्ताला राखीने सांगितलं होतं वगैरे. मग ते सगळं जे ना सांगितलं इथं, का तुम्ही तो एपिसोड पाहिला नाही का, मग तुम्ही कसं काय हे सगळं करायला तयार झाले. तुम्ही ठरवलं होतं का बुवा ते चिटर वगैरे ती बोलेल राखी नाही का पहिल्या लग्नाचं, आणि मग पाणी वगैरे फेकेन त्या सगळ्या गोष्टी, तर स्क्रिप्टेड भांडण तुम्ही केलं. हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे, हा राखी सावंत शो नाही आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मग काय सर राखी सावंत शो नाही, सगळं राखीच तर करते घरात, मग राखी सावंत शो कसा नाही, हा राखी सावंत शोच चालला आहे. मग त्यानंतर आपण बघितलं की बाकी सदस्य सिरियस झाले आहे, म्हणजे बाकी सदस्य या मुद्द्यात खूप सिरियस झाले होते, आणि असं करून काय होणार असं बोलले. पण जर संकेत म्हणतोय स्क्रिप्टेड नाही, म्हणजे हा फिडेड होता की असं असं करायचं आहे, पण त्याच्या आणि मित्राच्या नात्याने मी सपोर्ट पण केला. स्क्रिप्टेड नसलेलं पण आहे ना, राखी अशा पण खूप काही गोष्टी बोलली आहे, खूप असे शब्द बोलले जे बिलकुल बोलायचे नव्हते. आणि राखी म्हणते, सर मी काय करू, सर तो खूप चांगला मुलगा आहे, मी काय करू सर, तो प्रोवोकच होत नव्हता. मग मला ना त्याला खूप काय काय बोलावं लागलं, खूप काय काही जे मी इथं सांगू शकत नाही, ते तिने खूप काही काही बोललं आहे. आणि मला खूप काय काय बोलावं लागलं सर, की त्याने माझ्या अंगावर बादली फेकावी. सर तुम्हाला माहिती का, मी सकाळी उठल्यावर नेहमी विचार करते की मी ह्या घराला आता काय मुद्दा देऊ. तर मी हेच म्हणेल, खरोखर राखी खरंच तू छान काम करते, पण म्हणजे मुद्दा देते घराला, एंटरटेन करण्याचा पण प्रयत्न करते, वादविवाद भांडणं सगळ्या गोष्टी करायच्या जे ना ते तू प्रयत्न करते, नो डाऊट. पण मध्येच आहे ना या गोष्टी होत आहे, असं जे ना ते दिसतंय. तर मला वाटतं राखीने ना स्क्रिप्टेड न करता ना बिंदास भिडून जावा. मग रितेश म्हणतात तुम्ही स्टेजवर आहे ना ॲक्ट करा, सर्वांना सर्व बसून बघतील, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्क्रिप्ट लिहा, नो प्रॉब्लेम. तुम्ही ॲक्ट करा वरती, तिथं आपण स्टेज दिलं आहे तिथं बिग बॉसला, मस्त स्टेजवर उभं राहा, तुम्ही ॲक्ट करा, सगळ्यांना ऑडियन्स म्हणून बघायला लावा आणि ऑडियन्सलाही दाखवा. असं करा तुम्ही काहीतरी, काही करायला नसलं तर. मग राखीमध्ये मी विचार करते कोणते मुद्दे घेऊ, पण लय चांगला मुलगा आहे हा, ट्रिगरच होत नव्हता, मी काय करू. मग ते सर बोलले उद्या खरे भांडण पण झाले ना तर कोणी थांबवायला येणार नाही. अरे हे यांचं स्क्रिप्टेड असेल, हे होतं का लांडगा आला रे आला माहिती ना, बस तशी स्टोरी. मग स्क्रिप्टेड आहे सगळं. पण मी हेच म्हणेन का कोणाचंही भांडण कुठपर्यंत पण गेलं पण हात उचल्यापर्यंत जाणार नाही, कारण प्रत्येकाला आहे ना यस बिग बॉसच्या घरात हात उचलण्याची मनाई आहे. वेगळं लगेच ते झाल्यावर राकेशची क्लास लागली. राकेश फ्रीजच्या टास्कमध्ये काय झालं, आम्हाला एक्साइटमेंट होती का राकेश काय करते. मग पहिली फेरी एकदम व्यवस्थित झाली, दुसऱ्या फेरीत तन्वीने लीड घेतली. जशी तन्वीने लीड घेतली तर तुम्ही राकेश नेहमीप्रमाणे टास्क रद्द करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. वा, मग तुमचं रिझन नाही आवडलं प्रेक्षकांना, आणि मग दुसरं जिंकत असल्यावर तुम्ही त्यांचा पाय मागे खेचत होते. नंतर विशाल वरतून जसा सांगत होता पॉवर की चावी, म्हणजे विशालकडे ना विशाल वरतून पॉवर की देत होता कोणाला, राकेशला, म्हणजे चावी मारत होता एकंदरीत, राकेश हे कर राकेश ते कर, राकेश करत होता जाऊन. मग नंतर जसे विशाल राकेश तन्वी रेवा, म्हणजे विशाल राकेश बोलत होते तसे तन्वी रेवा या खाली बसल्या होत्या.
तर तुम्ही हसत होता आणि उद्ध्वस्त करत होते तुम्ही, म्हणजे राकेशला बोलताय हे तुम्ही हसत होता, जे दिसतंय खरंच खरी गोष्ट आहे, तो हसतच होता राकेश. मग तन्वी चिडल्या आणि मग तुम्ही त्यांना ओढलं, तुम्ही त्यांच्या अंगावर जाऊन बसला. जे काही तुमचं रिलेशन असेल, भाऊ बहिणीचं व्हॉटेवर जे असेल ते असेल म्हणे रितेश सर म्हणे, पण ते बाहेर प्रेक्षकांना दिसताना खूप घाणेरडं दिसलेलं आहे असं बोलले, खूप घाण दिसलं आहे. हां, आणि अंगावर राकेश एका बाजूला तुम्ही म्हणता की माझा पर्सनल स्पेस आहे, मला माझ्या अंगाला टच झालेला आवडत नाही, मला कोणी टच करू नये, आणि मग तुम्ही एका म्हणजे मुलीच्या अंगावर असे बसता, हे तुम्हाला कितपत पटतंय राकेश? लोकांना तुमचं आवडलं नाही, लोकांचे कमेंट्स ऐकायचे का कमेंट्स? मी तर तन्वी वाचते, तन्वीला तन्वीच्या अंगावर बसतो शोभतं का रे तुला राकेश, ही जी कमेंट आहे तन्वीने वाचली. आणि नंतर रितेश म्हणाले नेक्स्ट कमेंट, अरे नेक्स्ट कमेंट म्हणले आणि तिथंच सगळं कट झालं, डायरेक्ट मुद्दा कट. नेक्स्ट कमेंटच पाहायला नाही भेटले आपल्याला भाई, नेक्स्ट कमेंटच पाहायला नाही भेटले आपल्याला, डायरेक्ट मुद्दा कट. मग नंतर रितेश सर बोलले आपलं रेप्युटेशन जपलं पाहिजे. बोला राकेश, काय म्हणताय तुम्ही? मग इकडं राकेश म्हणतो मी मुद्दामून ते नाही केलं, तिला पिन डाऊन मी करत होतो, माझ्या लहान बहिणीला मी शांत करत होतो, कारण मला माहिती आहे तन्वी एकदा रागात आली का ती कंट्रोल नव्हती तिला राग. आणि मग मी माफी मागतो प्रेक्षकांची जर असं काही दिसलं असेल. आणि आणखी एक का मी विशालचं ऐकत नव्हतो. इकडं तन्वीबाई क्रॉसमध्ये बोलली आहे का तो तन्वीचंच ऐकत होता राकेश, आणि इवन राकेशच्या विरुद्ध एक दोन शब्द बोलली ते तन्वी, पण राकेशने काहीच नाही बोलला यार. मग इकडं रितेश सरोला मस्करीची कुस्करी होते नंतर. मग इकडं आपण बघितलं की विशाल इकडे एक्सप्लेन करतो आहे, विशाल झालं मग तन्वी इकडे एक्सप्लेन करते ते तो जो टास्क होता त्याच्याबद्दल. मग दादाचा ती म्हणे तन्वी दादाचा गुडघा लागला होता मला, आणि ससाने नीट लावले नव्हते सर, सगळे चुकीचे लावले होते. आणि कोणी कसे असो आपण असं नाही आहे, नेहमी असं दाखवतात म्हणे, आणि मग असं का करायचं, आपण टास्क रद्द प्लेअर म्हणून अशी चीड येते म्हणे, असं ही म्हणते तन्वी. इकडं रितेश सर म्हणताय सर्व तुम्हीच ठरवताय, फिगर आउट करा. एन्जॉयबल नाही आहे ते, एन्जॉयबल बिलकुल नाही. मग नंतर इकडं रितेश सर म्हणताय विशालला का तुम्ही असे केलं का बाळा टास्क उद्ध्वस्त करायचा, आणि मग ही सगळी गेम जी ना तुमचं चालू आहे, पण आता काहीच फायदा, आता तुम्ही फिनालेच्या जवळजवळ चालले. कधीच म्हणजे तुम्ही जर असे खेळत राहिले, टास्क रद्द करत राहिले आणि मग मागून खेळत राहिले ना, तर तुम्ही कधीच फायनलिस्ट होणार नाही. याला कौल दिला का काय फायनलिस्ट, याला सोडून संकेतला घेऊन जाता काय हे फायनलमध्ये, हा मोठा प्रश्न आहे. नाही तर टॉप 6पर्यंत नाही काढायचे, पण मला असं वाटतं विशाल कोट्यंदा हे घेऊन जातील टॉप 5मध्ये. मग नंतर आता लोक फायनलमध्ये कोण येणार ते बघणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे येणार गेम नीट खेळा. हा सीझन चोरीचा सीझन म्हणून ओळखला जाईल, कारण ज्याप्रमाणे तुम्ही चोरली आहे, अक्षरशः बिग बॉसला अनाऊन्स करावं लागलं काही डेंजर की याच्याने तुमचं नुकसानच होणार आहे, फायदा नाही, कारण तुम्ही घरात इतके चोर भरलेले आहात. मग तर रितेश सर म्हणताय एक मताने प्रभू उमेदवार झाले, बरोबर ना विशाल म्हणे बरोबर. तर संकेत विरुद्ध प्रभू यांना प्रभू कमजोर ठेवायचा होता, म्हणून त्यांनी प्रभूला इथं आणलं, हे विशाल तर डोकं. टास्कमध्ये स्वतःचा फायदा पाहिला यांनी. नंतर व्हाईट रूम टास्क आला, तुम्हाला माहिती असेल तर, व्हाईट रूम टास्क आला. आणि गेल्या आठवड्यात बोंब होती का वाईल्ड कार्ड कॅप्टन नको, तर प्राजक्ता इकडे डील करत होत्या. संस्कृतीला सहज इम्युनिटी म्हणजे उमेदवारी दिली, इम्युनिटी दिली. प्राजक्ता जर तुम्ही आज बाहेर गेलात, संस्कृतीला उमेदवारी किंवा मग डील देऊ किंवा मग इम्युनिटी देऊ. तरी पण तुम्ही असंच कराल का, असं जे ना प्राजक्ताला प्रश्न विचारण्यात आला. तर मग म्हणे सगळ्यांनी डील केली इतक्या जवळ येऊन, म्हणजे खरं तर गरजच नाही, तुम्ही संस्कृतीला डायरेक्ट फायनलमध्ये घेऊन जात आहे तुमच्यासोबत, याचा अर्थ असा होतो. आणि विशालने कोणतीच डील नाही केली, विशाल इज अ मास्टर माइंड.
पहिले खेळून आला तो. मग राखीचा वेगळा इकडे गेम होता की संकेत प्राजक्ताला बाहेर काढू आणि मग तुम्ही भारी खेळलात. काटा टीमची स्ट्रेंथ तुम्ही कमी केली. इथं हे त्यांना दाखवून दिले का राकेश आणि हे सगळे दीपाली कुठं चुकलेत. यांना यांची चूक जी आहे ना दाखवण्यात आली. आता नेक्स्ट टाईम ना बघा तुम्ही हे एकत्र खेळतील जर हे उमेदवार चौघाचे चौघ आले तर. काही नाही तर मग कमीत कमी 3 जण जरी आले तर दीपाली, तन्वी आणि राकेश. मग काटकाट म्हणे संकेत प्राजक्ताला बाहेर म्हणजे काढणार नव्हते पण काढावं लागलं. संकेत तुम्ही खूप भारी खेळा. तुम्ही काटा टीमची स्ट्रेंथ कमी केली. राकेश आणि दीपालीला सगळ्यात जास्त पहिले आऊट केलं आणि पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही त्यांना काढून टाकलं. आणि संकेत मग तुम्ही डोक्याला जोर लावला. मग रेवा आणि तन्वी तुम्ही खूप मस्त टास्क खेळला. नाही रेवाला खरोखर त्यांनी खतरनाक फरफटत नेलं होतं बाई. तन्वीला लय फरफटलं होतं. तन्वीलाही लय खतरनाक फरफटलं होतं त्यांनी. पण ठीक आहे टास्क आहे. टास्कमध्ये तर होतं हे पण कमी जास्त लागणार नाही याची काळजी घ्या असं रितेश सर म्हणे. मग एकही मासा घेऊ दिला नाही तुम्ही असं म्हणताय. एकही मासा जो आहे ना तुम्ही घेऊ दिला नाही. कोणी तन्वीने आणि रेवाने एकही मासा घेऊ दिला नाही. आणि त्याच्यानंतर मग तिसरा राऊंड चालू झाला. मग प्रभू, संकेत, तन्वी होते. मग राखीने म्हणजे मेहरबानी केली, मासे दिले. नंतर विशाल बोलला इकडं बाई प्रभूवर अटॅक कर. विशाल बोलला तर संकेतला बरं का प्रभूवर अटॅक कर. तर संकेत बोलला नाही मी तन्वीवरच अटॅक करणार आहे. वा हे आवडलं मला एकंदरीत असं अटॅक करणारे मा ठरलं होतं. मग तुम्ही तन्वीवर अटॅक करून त्यांना फरफटत नेलं. सागर ओरडत होते, त्यांना दिसत होतं ते ओरडत होते पण तुम्ही त्यांना तसे खेचतच गेलात. तन्वी तन्वी महिला पुरुषाचा विचार करत नाही, डायरेक्ट खेळता. त्या बऱ्याच टास्कमध्ये पाहिलं आहे इशू पण करत नाही आणि खेळता. जे प्रिटेंड केलं आहे मी फार फेअर प्लेयर आहे. नंतर तुम्ही जसं खेचलं म्हणजे संकेतने जसं प्रिटेंड केलं का मी खूप फेअर प्लेयर आहे पण तुमचा फेअर प्ले इथं दिसलेला नाही असं बोलता येते सर. मग नंतर खेचायचं होतं मग कॅप्टन व्हायसाठी तुम्ही असं वागणार आहे का हे विचारलं गेलं. नंतर तन्वी बाहेर आल्या पण व्हिक्टीम कार्ड नाही खेळलं. परत त्या टास्कमध्ये खेळायला गेल्या. उभ्या राहिल्या त्या. या टास्कमध्ये हिरो या तन्वी होत्या का संकेतनी पण तर खेळा गेम. तर यांनी तन्वीलाच हिरो बनवलं आहे या टास्कला. तर तुम्हाला तंटा क्वीन बोललो होतो पण आता टास्क क्वीन बोलणार आहे. वा वा तन्वीची यार पूर्ण एपिसोडमध्ये नुसती तारीफ 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 चालू आहे. पूर्ण एपिसोडमध्ये फॅन क्लब जॉईन झाली मी असं वाटते. मग नंतर तन्वी बोलली थँक्यू सर थँक्यू सर टास्क क्वीन बोलली. मग संकेतचं एक्सप्लेनेशन इथं होतं. मग नंतर म्हणतो संकेत भाऊ टास्क होता तो. रिजेश सर होता मला सांगू नका तो टास्क होता काय मी जे बोलतो ते ऐका पहिले. मी सुद्धा रेवा तन्वीचं कौतुक केलं असं बोलतो इथं एकंदरीत हा संकेत. नंतर तन्वीच्या गोष्टी कॅल्क्युलेट करत होत्या. तन्वीच्या गोष्टी नाही कॅल्क्युलेट करत होते. नंतर तुमचा निर्णय तुमची जबाबदारी असं रितेश सर बोलले का तुमचा निर्णय आहे आणि जबाबदारी ही तुमचीच आहे. मग रितेश सर बोलले सागर तुम्ही सपोर्टिंगमध्ये दिसताय. संस्कृती तुम्ही थँक्यू म्हणा राखीला का पिठाच्या आणि कपाच्या मुद्द्यामध्ये तिने तुम्हाला दाखवलं नाही तर तुम्ही दिसलाच नसता. हे जे एकंदरीत भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांकडून बोलण्यात आलेलं आहे. आणि नंतर म्हणे मग तू त्याच्यानंतर आहे ना ह्या 2 नंतर तुम्ही कुठेच दिसलेला नाही आहात. तुम्ही कुठेच दिसलेला नाही आहात संस्कृती असं बोलण्यात आलं. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही सगळीकडे जाऊन बसता तर जो सगळ्यांचा असतो तो कोणाचाच नसतो. अगदी करेक्ट. नंतर दीपाली तुम्ही ग्रुपमध्ये खेळताय. क्लिअर पर्सनॅलिटी तुमची त्याच्यामुळे दिसत नाही. सो ग्रुपमध्ये नाही इंडिव्हिज्युअल पण खेळा असं. मग अनुश्री तुमचा गेम एकच आहे ड्युटी करणार नाही बस हा एकच गेम आहे. मग सेट पॅटर्न आहे रिपीट होतो आहे तुमचा. मग नंतर प्रभू गेल्या आठवड्यात दिसले नाही तुम्ही दिसले नाही आणि तुम्ही राखीसोबत जे केलं आहे ना
म्हणजे कप खोलमध्ये पूलमध्ये टाकणं असेल किंवा मग सर्वांच्या सामानात वस्तू तुम्ही ज्या लपवल्या, राखीचं ऐकलं ते. तर तुम्ही ना मागच्या वीकमध्ये दिसलाच नाही, पण या वीकमध्ये खूप चुकीचे दिसला असं रितेश सर बोलले. सर्व महाराष्ट्राने पाहिलं का तुम्ही ते चोरले. आणि परत तुम्ही त्यांना चोर का ठरवता तेच कळत नाही. बरोबर आहे ना. आता मी समजा प्रभू आहे आणि मी XYZ कोणाच्या तरी बॅगमध्ये काय ठेवते, तर चोर कोण म्हटला जाईल? तो XYZ, मी नाही. तर एकंदरीत अशा गोष्टी. नंतर यामुळे मग दीपाली राखीचं इकडं भांडण चालू झालं. मग दीपाली म्हणताय तुमच्या ग्रुपमधला प्रभू सामील तुमच्या ग्रुपमध्ये प्रश्न करून उठणार असं बोलली. म्हणून तर रितेश म्हणताय फिनालीचा प्रवास जो आहे ना तुमचा चालू झालेला आहे. फिनालीचा प्रवास चालू. तन्वी तुम्ही खूप स्ट्रॉंग प्लेअर आहात. फिनालीचा प्रवास सुरू झाला इथे. आणि एखाद्या टास्कमध्ये फेअर प्ले करा आणि खेळून बघा. प्लीज उद्ध्वस्त करू नका माझ्यासाठी, मी रिक्वेस्ट करतो म्हणून. तर विशाल तो ओके ओके भाई डन, म्हणजे भाऊ डन. आता बघू यार आता हा टास्कमध्ये काय करतो. रेवा तन्वीला म्हणते की मी संस्कृतीला बोलले की संकेत आहे ना, म्हणजे वाटलं का चोरीनंतर आहे ना तो एकदम चेंज झाला, म्हणजे तिकडं गेला तो, टोळीकडे गेला तो. नंतर दीपाली म्हणते का तो बसतो कोणाबरोबर? संकेत आणि विशालबरोबर. मग त्याचं काय होणार आहे? बरोबर. जर विशालबरोबर संकेत बसत असेल तर मग त्याचं ऐकत असेलच ना. नंतर राकेशला इथं तन्वी म्हणते की आपण भाऊ भाऊ आहोत दादा. मग राकेश म्हणतो मी बसलो नसतो, पण ही बसली असती मग माझ्यावर, असं म्हणताय. मग इकडं रेवा आपल्याला काटा टीममध्ये सामील होताना दिसलेली एकंदरीत. तर आज आहे ना हा होता मिश्र भाऊचा धक्का. खरोखरच आज काहीच नव्हतं. आज पूर्ण आठवड्याचा रिकॅप सांगितला आहे रितेश सरांनी, बाकी काहीही नाही. कोणावरच चिडले नाही, काही नाही. इवन तो राखीचा एक प्रोमो आउट झाला होता, तो सुद्धा एकदम काय म्हणताय चुकीचा होता. बरं झालं मी प्रोमोवर व्हिडिओ नाही बनवला दुपारी मे बी. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहे. एविक्शन प्राजक्ताचं ऑलरेडी झालेलं आहे, जे आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. हा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मला तर यार बोरिंग वाटला, तुम्हाला कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये. सो गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, बाय बाय.